भगवंताच्या लीलांचं श्रवण, कीर्तन आणि स्मरण तू करावंस आणि श्रीमद भागवत पुराणाचं श्रवण तू करावंस, म्हणजे तुला मोक्ष आणि गती मिळायला सोपं जाईल. आणि हे सांगितल्यानंतर श्री शुक मुनी त्या दिवशी 7 दिवस परीक्षित राजाला हे श्रीमद भागवत पुराण सांगायला लागले आणि परीक्षिताने श्रवण भक्ती केलेली आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण श्रीमद भागवत पुराण सांगून झाल्यानंतर 7व्या दिवशी शुकमुनींनी परीक्षित राजाच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि त्याला ब्रह्मदानाची प्राप्ती करून दिलेली आहे. आणि आता परीक्षित राजा म्हणतोय की मला आता सगळं छान वाटतंय, मला कशाचीही भीती वाटत नाही, मला मृत्यूची भीती वाटत नाही, मला सगळीकडे धर्मच दिसतोय. आणि मग हे सगळं दिसतोय, तर हे सगळं ऐकताना ह्या 7 दिवसामध्ये जे जे काही परीक्षिताने ऐकलेलं आहे ते ऐकलेलं पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. आणि अशा प्रकारे 7 दिवस ऐकल्यानंतर परीक्षिताला मोक्ष प्राप्त झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.